भिवंडी तालुका के भवाले गांव में श्री खंडेश्वरी लेनी विकास समिति भवाले लोनाड़ परिसर अध्यक्ष व म्युनिसिपल मजदूर यूनियन बिरहन मुंबई महानगर पालिका उपाध्यक्ष तथा शिवसेना भिवंडी तालुका कार्यकारिणी सदस्य यशवंत चरपट केने, रजनी यशवंत केने, सुनील यशवंत केने, रूपाली सुनील केने, राकेश यशवंत केने, संचिता राकेश केने तथा केने परिवारों द्वारा अपने निवास स्थान पर 16 सोमवार व्रत उद्यापन सोहला का आयोजन आज दिनांक 19 दिसंबर 2022 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, होम हवन, हरिपाठ, कीर्तन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर इस कार्यक्रम व महाप्रसाद का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
व्रत आहेत आणि जेवढ्या पाच मिनिटांमध्ये आपण पूर्ण करूया. घरामध्ये जर का कोणाला शिवलिंग ठेवायचं असेल, दोनच प्रकारचे शिवलिंग आपण ठेवू शकतो. एक म्हणजे कुठलं, एक पाऱ्याचं शिवलिंग, पारद शिवलिंग तुम्ही घरात ठेवू शकता. नाहीतर नर्मदे मधला कुठलाही दगड. इतर शिवलिंग घरात ठेवू नका, त्याच्यामध्ये दोष आहे. ते फक्त लिंगामध्ये गणलं जातं, शिवलिंगामध्ये गणलं जात नाही. कुठेही जाऊन त्याच्या दोष. आपल्या देवाऱ्यामध्ये चांगली ऊर्जा निर्माण जर का व्हायची असेल, कुठलंही शिवलिंग घरात ठेवू नका. अभिवादन आदरणीय श्री यशवंतजी केने आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ रजनीताई यशवंत केने यांनी 16 सोमवारचं व्रत केलेलं आहे आणि त्या व्रताचं उद्यापन आज या ठिकाणी संपन्न होत असताना आणि या ठिकाणी हरिभक्तीपरायण आदरणीय विजय महाराज दळवी पालघर यांनी ही कीर्तनाची सेवा केली. या कीर्तनाच्या माध्यमातून आपणा सर्वांना शिवाचा महिमा, भगवान शंकर किती उदार आहे, तसं परमात्मा उदारच आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, किंवा तुझा ऐसा कोणी न देखे उदार. तेव्हा अशा प्रकारे भगवंत उदार आहे आणि त्यांचा महिमा, शिव महिमा त्यांनी या ठिकाणी सांगितला आणि या ठिकाणी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल यजमानांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना उदंड आयुर आरोग्य प्राप्त हो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.
साठी आपल्या परिसरातील बहुसंख्य मंडळी राजकीय क्षेत्रातील असेल, आध्यात्मिक क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, सर्वांचं या ठिकाणी कोणाचाही नामोच्चार न करता आणि यशवंतजी केणे यांचे सर्व मित्र परिवार, नातेवाईक ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, तेव्हा सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो.